यदि आपके पास कोई बैंक खाता कई वर्षों से बंद है और आप उसे पुनः खोलना चाहते हैं तो अब ये करना आसान हो गया है। भारतीय रिजर्व बैंक ने केवाईसी नियमों को और सरल बनाने के लिए नए दिशा निर्देश जारी किए हैं ताकि बैंक खाता धारक अपने लंबे समय से निष्क्रिय खातों को फिर से खोल सकें। नए नियमों के अनुसार अब ग्राहकों को अपना खाता सक्रिय कराने के लिए उसी शाखा में जाने की जरूरत नहीं है जहां उन्होंने अपना खाता खोला है। केवाईसी अपडेट अब किसी भी बैंक शाखा से किया जा सकता है। इसके साथ ही ग्राहक अब वीडियो कॉल के जरिए भी केवाईसी करा सकेंगे। इसे वीडियो ग्राहक पहचान प्रक्रिया या वीसीआईपी प्रक्रिया कहा जाता है। ये सुविधा विशेष रूप से बुजुर्गों, अनिवासी भारतीयों और ग्रामीण क्षेत्रों के लोगों के लिए लाभदायक है। कोई भी बैंक खाता जो पिछले 10 वर्षों से उपयोग में नहीं आया है उसे निष्क्रिय खाता कहा जाता है। इसी प्रकार जिन जमा राशियों पर 10 वर्षों तक दावा नहीं किया गया है वे भी इस श्रेणी में आते हैं। बैंक ऐसे खातों से धनराशि को आरबीआई के जमाकर्ता शिक्षा एवं जागरूकता कोष में स्थानांतरित कर देते हैं। निष्क्रिय खाते को सक्रिय करने के लिए ग्राहक किसी भी शाखा में जा सकते हैं या वीडियो केवाईसी के माध्यम से अपनी पहचान अपडेट कर सकते हैं। इस प्रक्रिया में पहचान पत्र, पते का प्रमाण और अन्य आवश्यक जानकारी का सत्यापन वीडियो कॉल के माध्यम से किया जा रहा है। इन नए नियमों का उद्देश्य बैंकिंग प्रणाली को अधिक सुलभ और डिजिटल बनाना है। रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कोणत्याही बँकेमध्ये कुठल्याही खातेदाराचे खाते असेल आणि त्याने जर 2 वर्ष त्या खात्यामध्ये व्यवहार केला नाही तर त्या खात्याला निष्क्रिय म्हणून घोषित करण्यात येते आणि त्यानंतर ग्राहक त्या खात्यामध्ये कुठलाही व्यवहार करू शकत नाही जोपर्यंत तो बँकेमध्ये जाऊन आपले केवायसी करून खाते पुन्हा सक्रिय करून घेत नाही। परंतु जर हीच परिस्थिती पुढल्या 10 वर्षापर्यंत राहिली तर त्या निष्क्रिय खात्यातील जो पैसा असतो तो बँकेला आरबीआयकडे वर्ग करावा लागतो आणि मग एकदा तो पैसा तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर ग्राहकाला अर्ज करून आधी खाते सक्रिय करून घ्यावे लागते आणि मग बँकेला त्या पैशाची मागणी आरबीआयकडे करावी लागते आणि मग नंतर तो पैसा त्या खातेदाराच्या अकाउंटमध्ये जमा होतो। परंतु ही आपल्या ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी कुठल्याही व्यक्तीने आपल्या खात्याला निष्क्रिय होऊ देऊ नये, म्हणजे नियमितपणे खात्यामध्ये व्यवहार करावेत आणि आपले खाते सुरळीत चालू ठेवावे। जर कधी असे कोणाचे आता खाते निष्क्रिय झालेले असतील तर त्यांनी आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन खाते सक्रिय करून घ्यावे आणि ही सुविधा जर तुमचे खाते कुठल्या एका ब्रांचला असेल तर तुम्ही दुसऱ्या ब्रांचमध्ये जाऊन पण आपले खाते सक्रिय करून घेऊ शकता। तुम्हाला तुमच्या मूळ शाखेमध्ये जाण्याची काही अशी गरज नाही आहे। तुम्ही जिथे राहत असाल आणि त्या बँकेची शाखा जिथे जवळपास असेल तिथे जाऊन आपण आपले खाते सक्रिय करून घेऊ शकता आणि निश्चितच जर आपण हे खाते आपले सक्रिय करून घेतले तर आपले ग्राहकांचीच गैरसोय टाळणार आहे आणि हे जी आरबीआयने पाऊल उचललेलं आहे ते ग्राहकांच्याच हितार्थ आणि त्यांच्या गैरसोय टाळण्याकरिताच उचललेलं आहे। त्यामुळे सर्व खातेदारांना विनंती आहे की त्यांनी बँक शाखांमध्ये जाऊन आपले निष्क्रिय झालेले खाते सक्रिय करून घ्यावे आणि ज्या लोकांचे व्यवहार काही काळापासून बंद असतील तर त्यांनी पण आपले व्यवहार सुरळीत ठेवावे जेणेकरून खाते निष्क्रिय होणार नाही।